सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघा उद्या 18 ऑक्टोबर 2025 वार शनिवार. उद्या आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस. धनतेरसलाच आपण धनत्रयोदशी असे म्हणतो. या दिवशी आपण धन्वंतरी देवीची पूजा करतो. बघा, धनत्रयोदशीचा दिवस हा दिवाळीच्या 5 दिवसांपैकी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी, शुभ तत्व आपल्या घरात कायम टिकवून ठेवण्यासाठी, शुभ फळ देणाऱ्या वस्तू आपल्या घरात आणण्यासाठी, सोनं चांदी यांसारख्या लक्ष्मी स्वरूप वस्तूंची खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानला जातो. लोक वर्षभर थांबतात आणि वर्षभर थांबून धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी यांसारख्या शुभ वस्तूंची खरेदी करतात. बघा, आपली पण खूप इच्छा असते की या धनत्रयोदशीला मी सुद्धा काहीतरी छान घेईल, मी सुद्धा काहीतरी खरेदी करेल. इच्छा खूप असते, पण ते होत नाही, कारण आता सोन्याचे चांदीचे भाव इतके वाढलेले आहेत की अवाक्याच्या बाहेर आहेत. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 वस्तू सांगणार आहे, ज्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी केली आणि यातील एक जरी वस्तू जर तुम्ही घरी आणली तर तुम्हाला सोनं चांदी घेण्याचं जे फळ आहे ते प्राप्त होईल. घरात लक्ष्मी येईल, घरात धन राहील, अखंड तुमच्या घरामध्ये धन टिकून राहील. बघा, कधीही खूप गरिबीची किंवा खूप दरिद्रतेची जी वेळ आहे ती तुमच्या घरावर येणार नाही. जे काही तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य आहे ते उद्याच किंवा उद्याच्याच दिवसात तुमच्या घराच्या बाहेर जाईल. या वस्तूंमुळे संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस राहतील. कायम तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहील. आता सगळ्यात पहिली वस्तू जी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे कवडी. 1, 2 ते 5 रुपयाला बाजारात कुठेही कवडी मिळते. पिवळ्या किंवा सफेद रंगाची एक कवडी तुम्हाला उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे. जी कवडी आपण घरी आणलेली आहे ती एका प्लेटमध्ये किंवा ताम्हणात ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं, म्हणजे जल अर्पण करायचं. ही कवडी स्वच्छ पुसायची, लाल किंवा पिवळ्या कापडावर ठेवायची, तिला हळदी कुंकू चंदन लावायचं, पूजा करायची आणि लाल कापडात बांधून ही कवडी कायम आपल्या तिजोरीत ठेवायची. कधीच पैसा कमी पडणार नाही. बघा, कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते, कारण कवडी ही समुद्रातून येते आणि माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातून आहे. त्यामुळे कवडी ही माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते. जर धनत्रयोदशीच्या दिवशी कवडी खरेदी करून, अभिमंत्रित करून जर तुम्ही तिजोरीत ठेवली तर माता लक्ष्मी तुमच्या घरात कायम प्रसन्न राहील, स्थिर राहील आणि तुमच्या पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील. दुसरी वस्तू आहे कमळबीज. बघा, माता लक्ष्मीचं आसन हे कमळबीज आहे. तिचं आसन जर उद्या धनत्रयोदशीला तुम्ही घरात आणलं तर ती तुमच्या घरात कायम तशीच राहील. बऱ्याच वेळा फोटो असतो, मूर्ती असते, सगळं असतं, पण तिचं आसन नसतं. आसन घरात घेऊन या. कधीच लक्ष्मी घरातून काढता पाय काढणार नाही. कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून फक्त एक कमळबीज, एक कमळाचा बीज तुम्हाला आणायचा आहे. 1 आणा, 5 आणा, 11 आणा, 21 आणा, जेवढे शक्य तेवढे तुम्हाला, पण एक तरी आणा. हे कमळबीज घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवायचं, माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ते ठेवायचं, त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप अर्पण करायचं. हे कमळबीज कायम आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं. बघा, कमळबीज जर तुम्ही देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवलं तर तुमच्या घरात तिचं आसन राहील आणि तुमच्या घरात जर तिचं आसन राहिलं तर घरात माता लक्ष्मी कायम स्थिर होईल, म्हणजे पैसा येईल आणि आलेला पैसा टिकून राहील. बघा, जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मोराचं पीस म्हणजे मोरपंख हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. नेहमी भगवान कृष्णांच्या माथ्यावरती मोरपीस असायचं. मोर जे आहे ते माता लक्ष्मीचं वाहनसुद्धा आहे. मोरपंखामध्ये दैवी तत्वांचा अंश आहे. हे मोरपंख धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी मानलं जातं. कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातून तुम्हाला एक किंवा मोरपिसांचा जो गुच्छा मिळतो तो तुम्हाला खरेदी करून आपल्या घरात आणायचा आहे. जे मोरपीस तुम्ही घरी आणलेलं आहे ते उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली असेल तिथे ठेवायचं आहे, त्याचं पूजन करायचं आहे आणि धनत्रयोदशीपासून हे मोरपीस तुम्हाला तुमच्यासोबत, तुमच्याजवळ, तुमच्या कपाटात किंवा जिथे कुठे तुम्ही लक्ष्मी ठेवता, जिथे सोनं ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे. याने नेहमीच तुम्हाला शुभतत्वाचा लाभ मिळेल, तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील, नेहमी अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे हळकुंड. बघा, माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा ज्या घरात राहते त्या घरातील लक्ष्मी स्थिर असते.
हळकुंड हे माता लक्ष्मीलाही विशेष प्रिय असते आणि भगवान श्रीहरी विष्णूंनाही विशेष प्रिय असते. त्यामुळे 1 हळकुंड, 2 हळकुंड किंवा जेवढी शक्य तेवढी हळकुंड उद्याच्या दिवशी तुम्हाला खरेदी करून आपल्या घरात आणायचे आहेत. आणलेले जे हळकुंड आहे ते धनत्रयोदशीच्या म्हणजे जी आपण पूजा मांडलेली आहे धनतेरसची, त्या पूजेमध्ये तुम्हाला हळकुंड ठेवायचे आहेत. या हळकुंडांना सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचं आहे. संपूर्ण उद्याचा दिवस रात्रभर ही हळकुंड आपल्या पूजेच्याच ठिकाणी ठेवायचे आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अभिमंत्रित केलेली ही हळकुंड एका पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून आपल्याला आपल्या घरात, कपाटात किंवा तिजोरीत ठेवायचे आहेत. याने सुद्धा नेहमी तुमच्या घरामध्ये शुभतत्व राहील. माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा जी आहे ती अखंड तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील. त्याच्या पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे मीठ. बघा, मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, कारण मिठाचा उगम हा समुद्रातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे. मिठाने आपण कर्जातून मुक्तता करतो. मिठाने आपण धनप्राप्ती जी आहे ही आपल्या घरात अखंड धनप्राप्ती किंवा आपल्या आयुष्यामध्ये करून घेतो. मीठ जे आहे ते लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे. मीठ जे आहे ते आपल्या घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश करणार आहे. म्हणून 1 मिठाचं पॅकेट तुम्हाला उद्याच्या दिवशी बाजारातून खरेदी करून आणायचं आहे. एक छान डब्यामध्ये ते मीठ तुम्हाला टाकायचं आहे. हे मीठ धनतेरसची जी पूजा आहे त्याच्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्या मिठावरती थोडंसे किंचित हळदी आणि कुंकू अर्पण करून त्याला धूपदीप ओवाळायचं आहे आणि हेच मीठ तुम्हाला जेवढे दिवस शक्य तेवढे दिवस आपल्या स्वयंपाकघरात वापरायचं आहे. यातलं फक्त थोडंसं मीठ तुम्हाला काढायचं. उद्या धनतेरसला अभिमंत्रित केलेलं थोडंसं मीठ फक्त त्या डब्यातून काढायचं, सफेद रंगाच्या कापडात बांधायचं आणि ते कपाटात ठेवायचं. वर्षभर घरामध्ये पैसा खेळता राहील, वर्षभर घरामध्ये सकारात्मकता राहील. मग आता याच्या पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे तुरटी. तुरटीसुद्धा धनाला आकर्षित करते. तुरटीसुद्धा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करते. खूप नाही पण 7 छोटे छोटे तुरटीचे खडे उद्याच्या दिवशी तुम्हाला खरेदी करायचे आहेत आणि हे तुरटीचे खडे तुम्हाला आपल्या घरात आणायचे आहेत. जे तुरटीचे खडे आपण घरात आणलेले आहेत ते एका छान बरणीमध्ये म्हणजे काचेची जी बरणी असते त्या काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला 7ही तुरटीचे खडे ठेवायचे आहेत. 7ही तुरटीचे खडे ठेवल्यानंतर एक मुठभर मीठ जे आहे ते त्या बरणीच्या वरती ठेवायचं आहे. ही बरणी जी आहे तिचं झाकण घट्ट लावायचं आहे आणि उद्या धनत्रयोदशीपासून तुरटी घातलेले, मीठ घातलेले हे म्हणजे ही जी बरणी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहे. बघा, जर उद्याच्या दिवशी तुम्ही तुरटी खरेदी केली आणि त्याच्यासोबत जर त्याच्यावरती मीठ अभिमंत्रित करून तुम्ही घराच्या उत्तर दिशेला ठेवलं तर घरात कधीही गरिबी किंवा दरिद्रतेची वेळ येणार नाही. त्याच्या पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे शंख. अजूनही बरीच घरं असे बघितलेले आहेत की ज्या घरांमध्ये शंख नाही. शंख हा पैशाला खेचून आणतो. शंख हा लक्ष्मीला स्थिर करतो. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये शंख आवर्जून असावा. ज्यांच्या घरात अजूनही शंख नाही आहे त्यांनी उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी एक शंख खरेदी करून आपल्या घरात आणायचा आहे आणि हा शंख आपल्या घरामध्ये कायम स्वरूपाने आपल्या देवघरामध्ये स्थिर करायचा आहे, म्हणजे स्थापन करायचं आहे. याने तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील. याच्या पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचं नाणं. लक्ष्मी स्वरूप असणारं चांदीचं नाणं कुठल्याही सोनाराच्या दुकानात मिळतं. फार नाही, एक 200-250 रुपयाला हे नाणं असतं. हे नाणं जर उद्याच्या दिवशी धनतेरसला जर तुम्ही घरी खरेदी करून आणलं आणि या नाण्याची जर उद्या धनतेरसला तुम्ही पूजा करून आपल्या कपाटात किंवा पैशांच्या पाकिटात ठेवलं तर लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये कधीही दरिद्रतेची, गरिबीची वेळ येणार नाही. कुणाकडनंही उसणंपासनं घेण्याची सुद्धा वेळ राहणार नाही. हे जे लक्ष्मी स्वरूप नाणं आपण घरात आणलेलं आहे ते कायम आपल्या पर्समध्ये, पैशांच्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीतच ठेवायचं. याचा सुद्धा संपूर्ण वर्षभर तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल. बघा, खूप कमी आणि खूप एक 15-20-50 रुपयांमध्ये मिळणाऱ्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्या सोनं आणि चांदीपेक्षाही मौल्यवान आहे. यातील एक जरी वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करता आली तर आवर्जून करा. एक तरी वस्तू उद्याच्या दिवशी आपल्या घरात आवर्जून आणा.